हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला तुमचं भविष्य कशा पद्धतीने तुम्हाला अधिक उज्ज्वल करता येईल यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे। अतिशय उत्कृष्ट आहे आणि ह्यामधून तुमच्या जीवनात घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी मी ह्यामधून सांगणार आहेत। तुम्हाला माहीत असेल की जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर भरपूर साऱ्या गोष्टी कराव्या लागतात। आजचा जमाना असा आहे की त्यामध्ये फक्त हार्डवर्क करून चालत नाही, त्यासाठी तुम्हाला स्मार्ट होण्याची गरज आहे। आणि तुम्हाला ह्या जीवनामध्ये स्मार्ट जर व्हायचं असेल तर मी तुमच्यासाठी रोज रोज नवीन नवीन स्मार्ट होण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो आणि ते तुम्ही बघत जा। तर ह्यामध्ये आज एक गोष्ट आहे ती म्हणजेच काय रे, की तुमच्याकडे काही गोष्टी असणे आवश्यक आहेत। त्या काही गोष्टी असण्यासाठी काहीतरी करण्याची आवश्यकता आहे आणि हे काय करायचं हे आपल्याला बऱ्यापैकी आपल्या आयुष्यात जमत नसतं आणि तेच सांगण्यासाठी मी ह्या ठिकाणी तुमच्या समोर एक छोटीशी गोष्ट सादर करत आहे। स्टीवन बार्टलेट यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यामधला एक अनुभव मी ह्या ठिकाणी शेअर करतोय। डेव्हिड नावाचा एक ह्यांचा मित्र असतो, या लेखकाचा मित्र असतो आणि तो त्याच्या गार्डनमध्ये सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत असतो आणि हे करत असताना समोरूनच धावत पळत एक व्यक्ती येतो, घामाने लथपथ झालेला आणि श्वासाच्या जवळपास तो धापा टाकतोय। कारण की रनिंग करत आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की थोडंसं काय होतं रे, दम लागतो त्या व्यक्तीला आणि त्याचा श्वास थोडासा वेगाने चाललेला असतो। मग इनिशियली हे दोघं समोरासमोर आल्यानंतर ते एकमेकांना भेटल्यानंतर त्यांनी एकमेकांना ग्रीटिंग केलं, जसं की आपल्याकडं राम राम नमस्कार असं बोलण्याची परंपरा आहे, त्यांच्याकडे त्यांनी गुड मॉर्निंग वगैरे बोललं असेल। आणि हे झाल्यानंतर इनिशियल सुरुवात झाली त्यांच्या बोलण्याला आणि हे बोलत असताना तो जॉगिंग करणारा व्यक्ती होता, त्यांनी एक विषय काढला आणि तो बोलतोय, काय बोलतोय रे, की मी स्पेसशिपवर काम करत आहे, मी स्पेसशिप तयार करत आहे। बरं, एक झालं, त्यानंतर दुसरं त्यांनी लगेच बोलायला सुरुवात केली। अजून तो म्हणतोय की मी ना एक माकड आहे आणि त्या माकडाच्या डोक्यात एक चिप फिट करणार आहे। काही वर्षापूर्वी आपल्याकडे नोटबंदी झाली होती आणि त्या नोटबंदीमध्ये ज्या नवीन नोटा आल्या होत्या त्या नवीन नोटांवर जशी या प्रकारची एक मायक्रोचिप बसवण्यात आलेली होती अशी एक अफवा होती। तशाच प्रकारे हा माणूस म्हणतोय की मी माकडाच्या डोक्यामध्ये म्हणजेच त्याच्या मेंदूमध्ये एक चिप फिट करणार आहे। इथेच न थांबता तो अजून पुढे जाऊन पुढची एक गोष्ट सांगतोय, ती म्हणजेच आहे की मी AI ऑपरेटेड रोबोट बनवत आहे। रोबोट तर होते आपल्याकडे, मॅन्युअली ते काम करायचे, परंतु ह्याचाही पुढचा जो रोबोट आहे AI ऑपरेटेड म्हणजेच काय माणसासारखं ज्याला डोकं असेल त्या पद्धतीचा मी रोबोट बनवणार आहे। एवढं सगळं त्याचं बोलणं ऐकून झाल्यानंतर तो बिचारा आपला चालायला लागला, तो निघून गेला। आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल, अरे की हा जो व्यक्ती बोलतोय तो व्यक्ती तुम्हाला नक्कीच वाटत असेल की कुठल्या वेड्यांच्या दवाखान्यातून पळून आलेला एखादा वेडा माणूस असावा किंवा नक्कीच ह्याला वेडाचे झटके येत असावे, गोळ्या तरी खात असेल असं वाटत असेल। परंतु हे तुमचं काही जणांचं जे होणारं मत आहे ते लगेच पलटून जाण्याची शक्यता आहे, कारण की त्याच्या मागचं कारण होतं, जो तो बोलणारा व्यक्ती होता त्याचं नाव आहे इलॉन मस्क। आणि इलॉन मस्कचं तुम्हाला सर्वांना प्रसिद्ध आहे, तो माहिती आहे, त्याच्याविषयी जास्त इंट्रोडक्शन देण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की तो आफ्रिकन बॉर्न परंतु अमेरिकेमध्ये सेटल झाला आणि त्या ठिकाणी सर्वोच्च पदावर आहे। आज जवळपास तुम्ही वर्ल्ड रँकिंगमध्ये रिचेस्ट पर्सनच्या रँकिंगमध्ये त्याची ख्यातीचं नाव जर बघितलं असेल तर 2-3 नंबरला येतो। मग त्याच्या बऱ्याचशा कंपन्या आहेत, स्पेसशिप आहे, टेस्ला नावाची कंपनी आहे, त्यानंतर न्यूरालिंक, ओपन AI, त्याचबरोबर सुरुवातीलाच त्यांनी पेपाल नावाची एक कंपनी तयार केलेली होती आणि आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी ट्विटरला सुद्धा त्यांनी खरेदी केलेला आहे आणि त्याला नाव देण्यात आलं आहे X असा तो माणूस। मग हा माणूस एवढा महान होण्याच्या मागचं कारण आहे की आपण ह्या ज्या टॉपिक घेतलेला आहे त्यामध्ये तुमच्याकडे असायला पाहिजे ते 5 बकेट। आता तुम्ही म्हणसाल सर बकेट
ह्या नक्की बकेट आहेत कशाच्या? पाण्याच्या आहेत, डिझेलच्या आहेत, पेट्रोलच्या आहेत का दुधाच्या आहेत? की ज्या बकेट तुमच्याकडे असल्या तर तुम्हाला यशस्वी होता येईल. तर ह्या असल्या कुठल्याही बकेट नसून 1 बाय 1 मी त्या बकेट सांगतो आणि त्या बकेटच्या आधारावर त्या पूर्णतः त्याच्या भरलेल्या होत्या आणि त्याच्या जोरावर हा एवढा यशस्वी तो माणूस होऊ शकला. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात ह्या बकेट जर यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण केल्या, भरल्या, तर तुम्ही सुद्धा त्याच्यासारखेच तेवढ्याच ताकदीने तेवढेच मोठे तुम्ही होऊ शकाल. मग अशा बकेट कुठल्या जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील तर व्यवस्थित ऐका. व्हॉट यू नो, पहिली बकेट आहे व्हॉट यू नो. आता व्हॉट यू नो म्हणजेच काय रे? तुम्हाला काय माहिती आहे म्हणजेच काय? तुमचं ज्ञान, युअर नॉलेज, ही झाली पहिली बकेट. कुठली बकेट आहे पहिली बकेट? युअर नॉलेज म्हणजेच ज्ञान. दुसरी बकेट आहे व्हॉट कॅन यू डू, तुम्ही काय करू शकता म्हणजेच काय रे? तुमच्याकडे असलेली स्किल. थर्ड बकेट आहे युअर्स, हू यू नो मीन्स युअर नेटवर्क, म्हणजे तुम्ही कुठल्या संगतीत आहात, तुमच्या प्रकारे तुमच्याबरोबर कशा प्रकारचं नेटवर्क आहे, कशा प्रकारचे लोक तुम्ही तुमच्याबरोबर वावरतात किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये असता, तर तुमचं नेटवर्क. आणि फोर्थ बकेट आहे व्हॉट यू हॅव, म्हणजेच काय रे? तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस आहेत, म्हणजेच काय? साधनं. मग जसं की तुम्ही कॉमर्समध्ये असाल तर कॉमर्सच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत की तुम्हाला शिकवलं जातं की रिसोर्सेस म्हणजे काय? भांडवल, जमीन, कामगार, हे तुमच्याकडे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे भांडवल असू शकतात. त्यानंतर आहे पाचवी बकेट व्हॉट द वर्ल्ड थिंक ऑफ यू, जगाला तुमच्याविषयी काय वाटतं म्हणजेच काय रे? तुमचं रेप्युटेशन, तुमची ख्याती काय आहे. ह्या अशा प्रकारच्या 5 बकेट आहेत आणि ह्या 5 बकेट जर तुम्ही तुमच्या जीवनात व्यवस्थितपणे जर फिल केल्या तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल. तर ह्या भरायच्या कशा? 1 बाय 1 काय काय केलं पाहिजे ह्यासाठी सुद्धा मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच गाईड करत जाईल. तर आता येऊ आपण दुसऱ्या स्टोरीवर. ह्यामध्येच असलेला जो लेखक आहे स्टीव्हन बार्टलेट, हा सुद्धा वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले होते आणि त्यानंतर ह्याने ठरवलं की आता काय करायचं. मग तो एक स्टार्टअप फाउंडर होता, नवीन कंपनी चालू करण्याच्या मार्गावर होता, परंतु त्याला कळत नव्हतं नक्की करायचंय काय. हा सुद्धा आफ्रिकन व्यक्ती आहे आणि म्हणून ह्याला ज्या देशातून ज्या मातीतून तो आलाय त्या मातीचा कनवळा नक्कीच होता. आणि त्यामुळं त्याच्या डोक्यात सातत्याने एक विचार चाललेला होता की माझे लोक गरिबीने मरतायत, त्यांचे हाल अपेष्ट होतात आणि त्यांना मी ह्याच्यातून कशा प्रकारे बाहेर काढू. आणि ह्यासाठी त्याच्या मनात सारखा तोच प्रश्न येत होता की मी माझा बिझनेस मोठा करू किंवा त्या लोकांच्या मदतीसाठी तिकडे जाऊन त्यांना सुधारता येईल ह्यासाठी काहीतरी करत बसू. मग याच्यावर त्याला बराच दिवस गेले, काही करावं काय सुचेना. आणि मग अचानक एक दिवशी अमेरिकेमध्ये राधानाथ स्वामी ह्यांचं एक लेक्चर होणार होतं आणि त्या लेक्चरला तो अटेंड करण्यासाठी गेला. आणि त्या ठिकाणी गेला असताना त्या ठिकाणी अथांग असा समुद्र जसा भरलेला असतो तसाच ह्यांच्या अनुयायांनी, त्यांना ऐकायला येणाऱ्या लोकांनी तो भरलेला होता. कारण की राधानाथ स्वामी हे खूप महान संत होते आणि ह्यांचं ऐकण्यासाठी त्या ठिकाणी एवढा जमाव जमलेला होता, एवढी गर्दी होती आणि त्यांच्यामध्ये हा सुद्धा होता. आणि मग थोड्या वेळाने स्वामींचं बोलून झाल्यानंतर त्यांनी एक सेशन घेतलं की ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील ते प्रश्न त्यांनी विचारावेत. आणि साहजिकच यांचा जो प्रश्न होता तो त्यांनी प्रश्न त्यांना विचारला. तर गुरुजींनी सांगितलं यू कॅनॉट पोर फ्रॉम द एम्प्टी बकेट्स. व्हॉट गुरुजी सेड? यू कॅनॉट पोर फ्रॉम द एम्प्टी बकेट्स. आणि या भाऊला गुरुजींनी काय सांगितलं हे 8-10 वर्ष तर काहीच समजत नव्हतं, परंतु तो सारखा प्रश्न आणि त्याचे उत्तर याच्या डोक्यातनी घुटमळत होतं. यू कॅनॉट पोर फ्रॉम द एम्प्टी बकेट्स. आणि मग तिथून पुढं यांनी खरोखर त्याच्या कंपनीला सुरुवात केली, खूप साऱ्या गोष्टी केल्या, बऱ्याचशा ऑर्गनायझेशनमध्ये, संघटनांमध्ये त्यांनी काम केलं, खूप साऱ्या गोष्टी केल्या. आणि ह्यानंतर तो बनला मल्टीमिलियनेअर. हजारो लोकांना तो आता मॅनेज करतोय. त्यांनी बरेचसे पुस्तकं वाचले, त्यानंतर 700 तासाचे त्याचे रेकॉर्डिंग आहेत, वेगवेगळ्या जगातल्या सक्सेसफुल लोकांचे त्यांनी इंटरव्ह्यू कंडक्ट केले आणि ह्यानुसार त्यांनी त्याच्या 5 बकेट पूर्णतः भरल्यात. त्या म्हणजेच काय? नॉलेज म्हणजेच ज्ञान, स्किल म्हणजेच कौशल्य, नेटवर्क म्हणजेच काय? तुमच्या बरोबर असणाऱ्या लोकांची साथ,
त्यानंतर रिसोर्सेस म्हणजे साधनं, आणि त्यानंतर आहे रेप्युटेशन. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्याकडे रेप्युटेशन पण आली. तो मिलिनियर बनला आहे. कशाच्या जोरावर रे? तर ह्या 5 बकेटच्या जोरावर. आणि ह्या 5 बकेट जर ज्याच्याकडे पूर्णतः भरलेल्या असतील त्याच्यातनी एवढी धमक असते की त्याला पाहिजे तशा पद्धतीने तो जगाला कुठल्याही दिशेला वाकवू शकण्याची त्याच्यात क्षमता असते. आणि त्याला जर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ही कॅन बेंड द वर्ल्ड इन हिज ऑर शीज वे. अशा पद्धतीने ज्याच्याकडं हे कौशल्य, ज्ञान, चांगलं नेटवर्क, भांडवल आणि रेप्युटेशन असेल तर ह्या सर्वच्या सर्व गोष्टी त्याला त्याच्या जीवनात मिळतात. आणि असं म्हणतात ना, ज्याचा पाया मजबूत नाहीये तर ती बिल्डिंग व्यवस्थित उभी राहू शकत नाही. आणि त्याचंच आणखी एक उदाहरण मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीतून देतोय. असंच आत्ता जो बोलतोय आपण, स्टीवन बार्टलेट हा मल्टीमिलियनर झाला. त्याच्या बऱ्याचशा कंपनीत होत्या, कंपन्या तयार केल्या त्यांनी. आणि त्याच्याच कंपनीत एक कामाला असलेला 21 वर्षाचा पोरगा मिडल लेवलला काम करत होता. बऱ्यापैकी चांगला पगार होता. परंतु त्याला पुढच्या 1-2 महिन्यात एक ऑफर आली अमेरिकेतली कंपनी, आणि त्या कंपनीने त्याला जॉब ऑफर केली. साधा जॉब नाही आहे, तर त्याला त्या कंपनीचा, मार्केटिंग कंपनी होती आणि त्या कंपनीचा CEO बनवणार अशी ऑफर दिली. फक्त ऑफर दिली नाही तर 1-2 महिन्यात त्याचं लगेच त्या ठिकाणी रिक्रुटमेंट होणार होती. मग त्याने तो विषय ह्या लेखकाबरोबर बोलला. लेखकाने सुद्धा त्याचं स्वागत केलं. आणि तुझं भलं होत असेल, तू चांगल्या पद्धतीने मोठा होत असेल तर आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्यांनी त्याला सपोर्ट केला. त्याने ती कंपनी जॉईन केली. आता छोट्या गावातून कधीही मोठ्या शहरात न राहिलेला व्यक्ती हा खूप मोठा होतोय हे त्यांनी त्याच्या डोळ्याने बघितलंय. आणि हा सगळ्यासाठी आनंदाची एक गोष्ट होती. परंतु 2-3 वर्षांमध्येच त्या कंपनीचं होत्याचं नव्हतं झालं. काही कारणास्तव ती कंपनी बंद पडली. आणि ह्याला जी काही सवय लागली होती मोठ्या फ्लॅटमध्ये राहण्याची, मोठ्या शहरात राहण्याची, हे सर्वच्या सर्व त्याला काम भेटलं नाही. त्याचं काम ऑब्व्हियसली कंपनी बंद पडली म्हणजे ह्याचं काम सुद्धा गेलं. आणि मग तिथून पुढे जर तो CEO कुठल्या कंपनीचा होण्याचा बघत असेल तर त्याला जॉब भेटत नव्हता. मग त्याने शेवटी प्रयत्न केले आणि छोट्या स्वरूपाची नोकरी, जो अगोदर ज्या कामात होता तशाच प्रकारची नोकरी शोधायला सुरुवात केली. म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर तुमच्याकडे जर ह्या बकेट व्यवस्थितपणे पूर्ण फुल भरलेल्या नसतील तर तुम्हाला ह्या अशा प्रकारची परिस्थिती तुमच्यावर नक्कीच उद्भवू शकते. त्यामुळं तुम्हाला सुरुवातीपासूनच ह्या बकेट कशा प्रकारे चांगल्या प्रकारे फुल करता येतील ह्यावर तुम्ही बघू शकता. मग ह्याचं काय झालं रे? ह्याचं थोडक्यात असं झालं की व्यवस्थितपणे नॉलेज नव्हतं तर स्किल नव्हत्या. आणि त्यामुळं मग ह्याचा त्या कंपनीमधून कंपनीचीही वाट लागली. आणि हा सुद्धा काय झाला रे, कंपनीतून काढून टाकला किंवा ही कंपनीच बंद पडली. हे अशी ह्याच्यावर परिस्थिती आली. आणि ही परिस्थिती तुमच्यावर न यावी ह्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने कष्ट करा, कामं करा आणि ह्या बकेट्स आहेत त्या फुल करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.